गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे प्रॅक्टिस करणार आहोत, परंतु इथे एक ट्विस्ट आहे। तो ट्विस्ट असा आहे की या व्हिडिओमध्ये मी 60 पेक्षा जास्त म्हणजे 60 पेक्षा जास्त सेंटेन्स दिलेले आहेत। तुम्हाला यामध्ये तुमचे सेंटेन्स किती बरोबर येतात हे बघायचं आहे आणि तुमच्या इंग्लिशचा लेवल तुम्हाला ठरवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला किती प्रॅक्टिस करायची हे लक्षात येईल आणि तुम्ही तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी तो प्रयत्न करू शकाल। आता समजा तुमचे 10 सेंटेन्स किंवा 10 पेक्षा थोडे जास्त सेंटेन्स जर तुमचे बरोबर आले तर तुम्हाला जास्त प्रॅक्टिसची गरज आहे असं समजायचं आहे आणि तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करायची आहे। आणि जर तुमचे 20 पेक्षा जास्त सेंटेन्स जर बरोबर आले तर तुम्हाला समजायचं आहे की तुमची जी इंग्लिश आहे ती मिडल लेवलची आहे। तुम्हाला थोडंसं जर तुम्ही थोडी प्रॅक्टिस तुमची वाढवली तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकणार आहात। जर तुमचे 40 पेक्षा जास्त सेंटेन्स जर बरोबर आले तर तुम्ही समजायचं आहे की तुमची इंग्लिश एकदम चांगली आहे। तुम्हाला फक्त थोड्या किकची गरज आहे जी फ्लुएन्सी येण्यासाठी। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या इंग्लिशचा लेवल जाणून घेऊन तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला तुमची प्रॅक्टिस वाढवायची किंवा कमी करायची किंवा जास्त करायची हे ठरवायचं आहे। क्लिअर? लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन। कधी कधी असं होतं। नाव युअर टर्न। समटाइम्स इट हॅपन्स। समटाइम्स इट हॅपन्स। तू का रडत आहेस? Why are you crying? Why are you crying? जवळ सगळे आले। Almost everyone came. Almost everyone came. गाइस, जर कोणत्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला थोडाही डाऊट असेल किंवा कन्फ्युजन असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। मी हे कसं यूज करू? एखादी गोष्ट आहे आणि तुम्ही विचारता की मी ही कशी यूज करू किंवा कशी वापरू। हाऊ डू आय यूज धिस? हाऊ डू आय यूज धिस? मी दुःखी आहे म्हणून रडत आहे। आय एम क्राईंग बिकॉज आय एम सॅड। आय एम क्राईंग बिकॉज आय एम सॅड। माझा तुझ्याशी काही संबंध नाही। I have nothing to do with you. I have nothing to do with you. फक्त त्याच्याकडे दुर्लक्ष कर। Just ignore him. Just ignore him. कोणीतरी तुला बोलवत आहे। Someone is calling you. Someone is calling you. पुस्तकाचे पान फाडू नकोस। Don't tear the pages of book. Don't tear the pages of book. थोडी मोठी सेंटेन्स असतील तर थोडा जास्त वेळ लागेल तर व्हिडिओ तिथे तुम्हाला पॉज करायचा आहे आणि जेवढा वेळ तुम्हाला लागतो तेवढा वेळ तुम्हाला घ्यायचा आहे। क्लिअर? जर तुम्हाला मी दिलेल्या टाइम मध्ये जर करता येत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, नाही तर तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे, एवढं लक्षात ठेवा। म्हणजे तू माझा मित्र होशील का? Will you be my friend? Will you be my friend? मला कोण मदत करू शकेल? Good. Who can help me? Who can help me? तू ऐकले का ते? एखादी गोष्ट आहे तुम्ही विचारताय की तू ऐकलं का ते? Did you hear that? Did you hear that? मी तुझ्यासाठी काय करू शकतो? What can I do for you? What can I do for you? मी हे कसं चालू करू? How do I turn this on? How do I turn this on? आता इथे जे सेंटेन्स आहे मी हे कसं चालू करू, आपण एखाद्या वस्तूबद्दल बोलत आहोत हे लक्षात ठेवा। ती माझी पहिली मैत्रीण होती। She was my first friend. She was my first friend. माझ्याजवळ नवीन ड्रेस आहे। I have new dress. I have new dress.
ती सध्या खूप अस्वस्थ आहे. I am very upset right now. I am very upset right now. तिचे आजोबा आजारी आहेत. Her grandfather is sick. Her grandfather is sick. मला माझे काम पूर्ण करायचे आहे. I want to finish my work. I want to finish my work. तू असं कसं करू शकतो? How can you do this? How can you do this? तुला स्वयंपाक कोणी शिकवला? तुला स्वयंपाक कोणी शिकवला? Good. Who taught you to cook? Who taught you to cook? वेळ सर्व काही बरं करते. Time heals everything. Time heals everything. माझ्यासाठी ही काही मोठी गोष्ट नाही. It's not a big deal for me. It's not a big deal for me. तू मला कधी भेटशील? When will you meet me? When will you meet me? काल रात्री कुठे होतास? Where were you last night? Where were you last night? तुला आमच्या सोबत जायचं आहे का? Do you want to go with us? Do you want to go with us? मी रोज सकाळी चहा पिते. I drink tea every morning. I drink tea every morning. ही बोलण्याची पद्धत नाही. This is not a way of speaking. This is not a way of speaking. तू भाजी चिरशील का? Can you chop the vegetable? Can you chop the vegetable? आज रात्रीच्या जेवणासाठी काय आहे? What's for dinner tonight? What's for dinner tonight? दरवाजा वाजव. Knock the door. Knock the door. मला थोडा वेळ हवा आहे. I need some time. I need some time. तू का शिंकत आहेस? Why are you sneezing? Why are you sneezing? मला बरे वाटत नाही, मी डॉक्टरकडे जात आहे. ट्राय करा. I don't feel well, I'm going to the doctor. I don't feel well, I'm going to the doctor. तू एवढ्या लवकर का उठतेस? Why do you get up so early? Why do you get up so early? तुला खात्री आहे का की तू हे एकटे करू शकतेस? तुला खात्री आहे का की तू हे एकटं करू शकतेस? थोडंसं सेंटेन्स मोठं आहे, पण तुम्ही जर प्रयत्न केला तर येईल. Are you sure you can do this alone? Are you sure you can do this alone? तुला सर्दी झाली आहे का? Do you have a cold? Do you have a cold? तुला ताप आहे का? Do you have a fever? Do you have a fever? तुला किती हवा आहे किंवा तुला किती पाहिजे आहे? How much do you want? How much do you want? मी हे तुला का देऊ? Why should I give this to you? Why should I give this to you? तिला मारू नकोस. Don't beat her. Don't beat her.
मी तुला आग्रह करते. आय इन्सिस्ट यू. आय इन्सिस्ट यू. डॉक्टर काय म्हणाले? कोणीतरी डॉक्टराकडे जाऊन आला आहे तेव्हा तुम्ही विचारता की डॉक्टर काय म्हणाले. What did doctor say? What did doctor say? त्याला पैशाची गरज आहे. He needs money. He needs money. मी ते घेऊ शकत नाही. I can't take it. I can't take it. मी एकही शब्द बोलले नाही. I didn't say any single word. I didn't say any single word. तू माझ्यासोबत काही आठवडे राहू शकते का? You can stay with me for a few weeks. You can stay with me for a few weeks. अरे देवा, मी माझा फोन घरी विसरले. Oh God, I forgot my phone at home. Oh God, I forgot my phone at home. माझ्या मित्रांना भेट. Meet my friends. Meet my friends. तुम्ही एकमेकांना ओळखता का? Do you know each others? Do you know each others? तुझा पेपर अवघड होता का? Was your paper difficult? Was your paper difficult? गॅस चालू कर. Turn on the gas. Turn on the gas. दूध कोणी सांडलं? Who spilled the milk? Who spilled the milk? मी 20 वर्षाचा आहे आणि तू? बऱ्याचदा आपण जेव्हा डेली कॉन्व्हर्सेशन करतो त्यावेळेस हे सेंटेन्स हमखास बोलतो की मी 20 वर्षाची आहे, किंवा जेही तुमचं वय असेल ते बोलता तुम्ही. मी एवढ्या वर्षाची आहे, तुझं काय? तसंच सेंटेन्स आहे. I am 20 years old and you. I am 20 years old and you. म्हणजे माझं वय 20 वर्ष आहे, तुझं काय? असं सिंपल त्याचा अर्थ होतो. मी रोज सकाळी 6:30 वाजता उठते. I wake up at 6:30 every morning. I wake up at 6:30 every morning. गॅस सिलेंडर संपला आहे. The gas cylinder is exhausted. The gas cylinder is exhausted. गॅस बुक केला आहेस का? Have you booked the gas? Have you booked the gas किंवा have you booked the gas cylinder? दोन्हीपैकी कोणतंही बोलू शकता. आय होप गाईज तुमचा स्कोर तुम्हाला कळला असेल, तुमचा लेवल सुद्धा समजला असेल आणि तुम्हाला तुमची इंग्लिश स्पीकिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करायचं आहे हे सुद्धा समजलेलं असेल. गाईज व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका.